गणेशोत्सव 2025 यंदाचा देखावा शहरीकरणं वननाशम. भूपती म्हणजे साक्षात श्री विष्णू, तर भूमिदेवी म्हणजे श्री लक्ष्मी. आपली पृथ्वी वसुंधरा हे भूमिदेवीचेच रूप आहे. पृथ्वीतील कणाकणात भूमिदेवी वसलेली आहे. बीज अंकुरापासून ते विशाल वृक्षापर्यंत प्रत्येक जीवात भूमिदेवी वास करते. तिच्या छत्रछायेखाली अनेक पशुपक्षी घर करून नांदतात आणि यातूनच क्षणाक्षणाने जंगलातील वैविध्य वाढत जातं, बहरत जातं. असंच एक जंगल तुम्हाला माहिती आहे का, ज्यात हजारो सस्तन पशु, सरपटणारे प्राणी, सुंदर असे पक्षी राहतात. अहो हेच ते तेलंगणा राज्यातलं कांचा गावातील गाची बोवलीचं जंगल. पाहिलं किती मोठा परिसर आहे ना, 400 एकर. वनवासातही आनंद घेता येईल इतकं सुंदर आहे हे वन. प्रत्येक झाड, वेली, रोपं, झुडपं अगदी मनाला भुरळ घालणारी. ते बघा, त्या माकडाची शेपूट किती लांब आहे. इथेही त्या गीताप्रमाणे खरंच भरत असेल का हो शेपटीवाल्या प्राण्यांची सभा. काय ते दिवस असतील ना. आहा हा, रोजच्या रात्रीची निरव शांतता, रातकिड्यांचा तो किर्र असा आवाज. पण या रात्रींमध्ये एक काळ रात्र आली जणू. ती रात्र होती 30 मार्च 2025ची. अचानक त्या रात्री दिव्यांचा प्रकाश जंगलाच्या दिशेने येऊ लागला. रात्रीत उजाडणारे हे दिवे कोणते? कोण आलं असेल आत्ता? एवढे रातकिडे आले अचानक? नाही, ते पहा, धडधड आवाज येऊ लागला. शांततेचा भंग झाला. ते पहा, काहीतरी दिसतंय अवाढव्य. अरे हे तर माती उचलणारं मशीन. पण आत्ता तेही 30-35. बघा तिकडे काय चाललंय. त्या मशीनने झाडाला पाडलं. अरे तिकडे बघा, त्या झाडाला उखडून काढलं. अरे त्या झाडांचा आक्रोश तुम्हाला ऐकू येत नाही? किती वेदना होत असतील त्यांना. हरणं, ससे, माकडं, मोर, कित्येक प्राणी रडत आहेत. सैरावैरा पळत आहेत. वाट मिळेल तिकडे धावू लागलेत. अहो, वास्तू निर्माण करणारे आपली शास्त्रे सोडून हातात शस्त्रे घेऊन वनवास्तू उद्ध्वस्त करत आहेत. प्रत्येक जीव बेघर होत चाललेत. ही पडलेली झाडं आता झाडांची प्रेतं बनली आहेत. झाडांची प्रेतं. पण का? हे कसलं कारण सांगता तुम्ही? IT हब, 50,000 कोटींची उलाढाल, आर्थिक प्रगती, शहर विकास. छे, काय ती उलाढाल म्हणे. कसली प्रगती, कसला आला हा विकास. ऱ्हास आहे फक्त ऱ्हास. क्षणही भयानक वाटतोय. अहो, रात्रीत हल्ला करून तर गनिमी काव्याने शिवरायांनी स्वराज्य विस्तार केला. पण ते आदर्श आपण विसरलो की स्वार्थापायी भरकटलो. खरे वीर ते जे संस्कृतीच्या रक्षणासाठी झुंजले. गज हेच आपले वीर. पण मानव आणि पशूंमध्ये खरे वीर कोण? फक्त आर्थिक विकास करणारे की संस्कृती जपून विकास साधणारे? फक्त एकच रात्र नाही तर अवघे 3 दिवस ही यांत्रिक स्वारी चालूच राहिली. भयंकर उच्छाद मांडला गेला. शेवटी न्यायालयात हे प्रकरण गेलं. लोकांनी, हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही या कामाला विरोध केला. तरी हाक ऐकायलाच कोणी नाही. आणि अखेर तो दिन आला. 4थ्या दिवशी उच्च न्यायालयाने या कामावर स्थगिती आणली. वन्य पशु, हैदराबाद विद्यापीठाचे विद्यार्थी आणि आंदोलक यांचा विजयच म्हणावा. पण 3 दिवसात 100 एकर जंगलतोड झाली. पशुपक्षी वनवासी झाले आणि झाडांची प्रेतं दिसू लागली. वैविध्यावर आघात झाला. घोर कलियुग हो. पशूंनी तुमच्या घरी राहायला आल्यास चालेल काय? आहे तयारी? नाही ना. मग काय येत आहे जंगलतोड करायला? अहो, शिकून मोठे व्हा. झाडं कापून त्यातूनच बनणाऱ्या कागदावर झाडे वाचवा, झाडे जगवा असं लिहिणारे तुम्ही लोक. तुमच्या भावना कुठे गेल्या? मी जर काही करू शकलो असतो ना तर तुमच्या आधाराची वाटही पाहिली नसती. पण मी हलू शकत नाही, हे दुर्दैव. पण मला नावं ठेवता ना तुम्ही. मला भावना नाही म्हणता काय? बघा, आज हे मीच सांगतोय तुम्हाला. इथे बघा, इथे मी बसलोय या झुंजार हत्तीच्या मागे. एक पाषाण.